गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रसाद अद्वैत भावपत्र ज्ञानेश्वर भगवान आवते श्री रंगनाथ गुरानो जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूपाध मति न लखे जही मति लखे सोमय शुद्ध अपार अब्दि अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ को ही अधारत मुनि ध्यान ताको भूत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जी जाने बिन जगत मनहु जयवरी साप नसे भुजग जगत ही लही सोहम आपे आप बोध चाही चाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। विवरणकार का मत आता विवरण के मत में यद्यपि जीव ईश्वर दोनों की उपाधि एक ही अज्ञान है याते दोनों अल्पज्ञ हुए चाहिए तथापि जा उपाधि में प्रतिबिंब होवे ताका यह स्वभाव होवे है प्रतिबिंब में अपने दोष करे है बिंब में नहीं। आता त्याने दोनच याच्यामध्ये विषय घेतला। ईश्वर हे अधिष्ठानालाच म्हणले आणि ते अधिष्ठान असणारे ब्रह्म त्याचे प्रतिबिंब अज्ञानात आहे। मग आता एवढंच जर घेतलं मग ईश्वर अज्ञानी आहे ना असा दोष देताल तुम्ही, पण हे दोष आमच्याकडे येत नाही कारण हे सगळे दोष प्रतिबिंबावर आहेत बिंबावर नाही। आणि त्याच्या पुढे जर पाहिलं तर ते दोष बिंबावर बी नाहीत प्रतिबिंबावर बी नाहीत, ते सगळे दोष उपाधीचे आहेत असं ते समाधान करतात। जैसे दर्पण स्वरूप उपाधि में मुख का प्रतिबिंब होवे है ग्रीवा में स्थित मुख बिंब है तहा दर्पण रूप उपाधि के श्याम पीत लघुता आदि अनेक दोष प्रतिबिंब में भान होवे है और ग्रीवा में स्थित जो बिंब है तामे भान होवे नहीं। ग्रीवा म्हणजे मान आणि या ग्रीवाच्या कमी असणारं मुख आरशात प्रतिबिंब रूपण प्रत्येक येतं, पण तुकोबरा पुढे बनतात तुका म्हणे मुख नाही दर्पणात संतोष मात्र एवढचे मुख दर्पणात नाही बिंब हे जर कळलं तर संतोष समाधान असं त्याच्याचा विचार जास्त नको। म्हणून हे सगळे धर्म प्रतिबिंबावर वाटतात बिंबावर काही वाटत नाही। बिंब कशाला म्हणायचं मुखाला, प्रतिबिंब कशाला म्हणायचं आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब देव वाटतं त्या आणि त्या आरशाचे जे काही धर्म आहेत
निळे पांढरं काय असेल ते तांबडं, ते उपाधीचेच आहेत, पण वाटतात मात्र प्रतिबिंबावर. तसंही अंतःकरण उपाधी आहे. कुठं साक्षी हे बिंब आहे, त्या बिंबाचं प्रतिबिंब बुद्धिरूपी किंवा अज्ञान रूपी दर्पणात पडलेलं आहे. आणि त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी जे उपाधी तुम्ही अज्ञान घ्या किंवा अंतःकरण घ्या, त्याचे धर्म त्या प्रतिबिंबावर वाटतात, पण प्रतिबिंबावर सुद्धा नाहीत. चला तैसे दर्पण स्थानी जो अज्ञान तिस विषय प्रतिबिंब रूप जीव में अज्ञानकृत अल्पज्ञता आदि दोष है. आता दर्पण उपाधी असणारे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये असणारं प्रतिबिंब पडलेलं, त्या अज्ञानाचे धर्म ते प्रतिबिंबावर आहेत. अल्पज्ञता काय असेल तेवढे अज्ञान. और बिंब रूप ईश्वर में नहीं. आणि बिंबरूप असणारे ईश्वर त्याच्या ठिकाणी अज्ञानाचे धर्म नाहीत. याते ईश्वर में सर्वज्ञता अधिक है और जीव में अल्पज्ञता अधिक है. म्हणून ब्रह्म ईश्वर त्यांच्या मताने सर्वज्ञ त्याच्या ईश्वर ठिकाणी आहेत, म्हणून अल्पज्ञता देखील जीवाच्या ठिकाणी आहेत. टीप ईश्वर यद्यपि प्रतिबिंबवाद में शुद्ध ब्रह्म ही ईश्वर है, तामे सर्वज्ञता आदि धर्म भी संभव नहीं. तथापि जीव के अल्पज्ञता आदि क धर्म की अपेक्षा करी के शुद्ध ब्रह्म में बिंबपना, ईश्वरपना, सर्वज्ञपना इत्यादि धर्मन का आरोप होवे ही. शुद्ध ब्रह्म ठिकाणी कोणता धर्म, पण उपाधी असण्याच्या उपाधीमुळे त्याच्यावर धर्माचा आरोप आहे. म्हणून उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, तुकोबा तेरा उपाधी घेतल्यावर त्याच्या शिंतोडा अंगावर. तसं अज्ञान घेतल्यानंतर अज्ञानाचे जे धर्म, तर सापेक्ष याला सर्वज्ञता, सर्वशक्तिमान, माये हे त्याच्या सापेक्षतेवर आरोप त्या धर्माचा. वास्तविक शुद्ध स्वरूपात ठिकाणी धर्म सुद्धा नाहीत. शुद्ध स्वरूपाला उपजण्याचे धर्म कुठले होतील. चला वास्तव में जीव ईश्वर दोनों शुद्ध ब्रह्म रूप है. वास्तव जरी विचार केला तो दोन्ही शुद्ध स्वरूपात आहे. घट आकाश महाकाशाचा आहे, जल आकाश घट महाकाशाचा आहे. जरा याचा काही फरक नाही. उपाधीमुळे सगळं वाटतंय जरा, पण उपाधी असताना सुद्धा दोष नाही. माऊली म्हणते एरवी होई जे तोच आहे, तरी काय की जे बुद्धी तशी नव्हे. म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी एवढा विचार नाही, तोच आहे. हो इसमें किसी धर्म का संभव नहीं. म्हणून अधिष्ठान चैतन्य जे आहे, शुद्ध चैतन्य जे, त्याच्या ठिकाणी कोणत्याही धर्माचा संबंध नाही, कोणत्याही धर्म तिथं नाही. आभासवाद नहीं. आभास और प्रतिबिंब का इतना भेद है. आभास पक्ष में तो आभास मिथ्या है और प्रतिबिंबवाद में प्रतिबिंब मिथ्या नहीं किंतु सत्य है. हो, दोघं फरक एवढाच. त्याने आभास मिथ्या म्हणला, आभास म्हणजे जीव आहे तो मिथ्या म्हणला, आणि ह्याने जीव सत्य म्हणला. फरक एवढाच, बाकी प्रक्रिया सारखीच आहे. काहे ते प्रतिबिंबवादी का यह सिद्धांत है, दर्पण में जो मुख का प्रतिबिंब है सो मुख की छाया नहीं. काहे ते छाया का यह स्वभाव है, जिस दिशा में छायावान के मुख और पृष्ठ होवे उस दिशा में छाया के मुख और पृष्ठ होवे है. बसवण्याच्या मताने असं जर आहे, छाया जर म्हणलं ते जिकडे असेल दर्पणाचं मुख
तिकडे त्याची छाया असते. पण तसं इथं नाही. बिंब प्रतिबिंब वादामध्ये आता समजा हे दर्पण आहे, मग दर्पणामध्ये प्रतिबिंब पडतं, पण ते तिकडेच पडायला पाहिजे ना. तर त्याचं उलट इकडं दिसतंय, म्हणून त्याचं चिंतन सांगतात ते पुढे. तिथे आलो सांगून तुला. और दर्पण के प्रतिबिंब के मुख प्रतिबिंब से विपरीत होवे हे. मग आणि प्रतिबिंब जे असणार आहे का नाही, ते बिंब विपरीत दिसतं. याते दर्पण में छाया रूप प्रतिबिंब नहीं, किंतु दर्पण को विषय करने वास्ते नेत्र द्वारा निकली जो अंतकरण की वृत्ति तो दर्पण को विषय करी के तत्काल ही दर्पण से निवृत्त होय के ग्रीवा में स्थित मुख को विषय करे है. आणि मग ते पुढे कसं तर दर्पणात्मक नाही, मग ते अंतकरणाची वृत्ती नेत्रद्वारे निघून असे संबंधित पटकन परत येते. प्रतिबिंब बिंब त्यालाच ते ओळख पाहते, तेव्हा ते जाणते, तेव्हा त्याला ओळखते म्हणा, जाणते म्हणा. हा विषय करते म्हणा. हा त्या भाषा विषय करते. जैसे भ्रमण के वेग से अलाट का चक्र भान होवे है और चक्र नहीं, तैसे दर्पण और मुख के विषय करने में वृत्ति के वेग से मुख दर्पण में स्थित भान होवे है और मुख ग्रीवा विषय ही स्थित है. आता जे असं कोणती फिरत ते चक्र वाटतं, असं वृत्ती इतकी वेगात जाऊन येते परत, पण ती चक्रामुळे त्या वेगामुळे कळत नाही, म्हणून प्रतिबिंब वाटते दर्पणात वाटतं. पण ते प्रतिबिंब बिंब त्या ठिकाणीच आहे, गिरेवाचं म्हणजे मान त्या ठिकाणीच आहे. दर्पण में नहीं और छाया भी नहीं. दर्पणात त्या ठिकाणी नाही आणि त्याची छाया नाही. वृत्ति के वेग से जो दर्पण में मुख की प्रतीति सोई प्रतिबिंब है. वृत्तीच्या वेगामुळे त्या प्रतिबिंब जे वाटत तेच प्रतिबिंब वृत्तीच्या वेगाने जे वाटत ते. इस रीति से दर्पण रूप उपाधि के संबंध से ग्रीवा में स्थित मुख ही बिंब रूप और प्रतिबिंब रूप भान होवे है. म्हणजे दोन्हीची प्रतीती त्याच्या दर्पणामध्ये. और विचार से बिंब प्रतिबिंब भाव हे नहीं. विचार जर केला, बिंब प्रतिबिंब भाव ही सुद्धा नाही, नुसतं एकच वस्तू आहे. तैसे अज्ञान रूप उपाधि के संबंध से असंग चेतन में बिंब स्थानी ईश्वर भाव और प्रतिबिंब स्थानी जीव भाव प्रतीत होवे है, और विचार दृष्टि से ईश्वरता जीवता है नहीं. सिद्धांत आहे ना, उपाधीमुळे दोन्ही भाव निर्माण, असं की ईश्वरही भाव नाही जीवही भाव नाही, पण अज्ञानामुळे दोन्ही भाव असतात, असं ते शुद्ध चेतन आहे. म्हणून तर मौल्य या विषयाच्या या प्रक्रियेच्या दृष्टीनं एरी म्हणजे तोच आहे, तर काय त्याची बुद्धी तशी नाही. मग बुद्धीमुळे वाटायला लागते ते नाही, एरी तोच आहे. मग आता तुम्ही एरी ब्रह्म आहेत का प्रतिबिंब आहेत का देह आहेत, कोण आहेत तुम्ही? ब्रह्म. हा ब्रह्म. ब्रह्म कशामुळे म्हणून लागत आहे म्हणून नाही, तिथे जर थोडं लक्ष ठेवा. ब्रह्म हे उपाधीमुळे दोन्ही नाही. आम्ही ब्रह्म हे आमच्याकडे शब्द नाही, कारण शुद्ध स्वरूप आणि शुद्ध स्वरूप त्याचे दोन्ही धर्म नाहीत ना. हे आताच होतं, शुद्ध स्वरूप त्या ठिकाणी दोन्ही धर्म नाही, जीव नाही ईश्वर बी नाही, पण वृत्तीच्या वेगामुळे वाटतात. परंतु तात्विक दृष्ट्या शुद्ध स्वरूपात ठिकाणी जीवभाव आणि ईश्वरभाव दोन्ही नाहीत. जर सूक्ष्म प्रक्रिया पण आहे सिद्धांतिक. म्हणून ही दृष्टी शीर्षवाद्याचा जवळचा विषय. तो विषय असा, उदाहरण अविकार कोणते पुत्र मे राधे प्रतीची नाही, तैसे शुद्ध जीव ब्रह्मभाव जीवाभाव ते रीती. जसा कोणतीचा मुलगा कर्ण तो
कोळ्याचा दुसऱ्याचा नाही. अविकार कोणते पुत्र राधा प्रतो म्हणजे कोळ्याचा कोणाचा भाव आहे तो कोणतेच आहे. अविकार कोणते पुत्र आम्ही राधे प्रतीती नाही. राजा म्हणजे कनिष्ठ कोणातरी कोळ्याचा आहे. पण तैसे जसं तो त्याच्या ठिकाणी त्या कोळ्याचा भाव आहे का कोळी आहे तो नाही भाव. हो तसं जीवा भाव का जीव आहे नाही. तर मग हे कशामुळे आलं उपाधीमुळे. मग जीवा भाव बी उपाधीमुळे आणि ईश्वर भाव बी उपाधीमुळे. याचा विचार जर तुम्ही विचार केला तर हरिपाठात येईल. कोणतं तरी एक बरं येतो जीव शिव दोन्ही हरिरूप ना ते झालं. पण ते खाली माऊलीच्या हरिपाठात आहे. नको सांगू मी सांगतो. जाणीव नेहमी भगवंती नाही. पण जाणीव म्हणजे ईश्वर भाव, नेणीव म्हणजे जीवाभाव. पण दोन्ही नाही. जाणीव नेणीव म्हणजे शुद्ध स्वरूपात ठेवत दोन नाही. म्हणजे ईश्वर भाव बी नाही जीवाभाव बी. काय सिद्धांतच्या ओढा अधिकार पाहिजे असते कळेल. पण त्याची मस्ती त्याची शक्ती एक श्री गुरुजी किंवा ईश्वर तरच ही शक्ती राहते. अरे जोडी इच्छा हे कष्ट फिरू पुढे उड्या मारू मारू ईश्वराला डोक्यावर घालून ईश्वर मग कल्पित आहे. हो आणि मग हे झेपत नाही म्हणून गुरुजींनी सांगा हे कर्मठ उपासकाच्या मिरच्या लागतात धुवून मारलं म्हणून आग होते म्हणून त्यांना काय कर त्यांची भाषा बरोबर का माझी नाही. हे आग होते म्हणजे इतके चिरतेच हे लोक विषयाच्या अनुसार आलं सांगतो वाच कर. मी गेलताना माहितीच नाही मी कोण आहे ते. आणि त्यांनी सांगितलं गुरुजींनी रंगनाथ महाराज पंढरपूर नाशिक. आता मला कसं सांगणार. मी म्हणलं महाराज मी इथं आलोय तुमच्या गादीवर बसून परंतु आता मला थोडी मर्यादा सोडावी लागेल. हे रंगनाथ महाराजने पंढरपूर नाचवलं नाही सुधरवलंय उलट नीट केलं. तुम्ही महाराज लोक जळू माहित आहे का. जळू म्हणजे पाण्यामध्ये जळू प्राणी आहेत. ते जर एकदा चिटकलं ना तर ते माणसाचं पूर्ण त्याचं बोट भरून ते तुटत निघतच नाही. पूर्ण रक्त बिंब त्याचं पूर्ण शरीर रक्ताने भरल्यावरून तो तोंड सोडतो. तसंच तुम्ही समाजाचे रक्तप्रवाह म्हणलं. आणि दुसरी गोष्ट अशी तुम्ही त्यांच्याकडे वर्षभर प्रभाकर शिकला तर हे त्याचं म्हणतात वर्षभर त्यांनी प्रभाव करायचा. हो असं माणूस नाही म्हणून वेदांत झेपत नाही हे कारण हीच पद्धतच होतात. पण नाही झालं वेदांत म्हणून रात्रीने सांगितलं असताना गणपतीचं स्वरूप तुम्हाला नाही कळलं. गणपतीचं स्वरूप जर तुम्हाला कळलं तर तरी दुःख नाही विघ्न नाही काहीच नाही दुःख नाही झालं तर गणपती कळला ना तर काय जाऊ दे चला विषय. म्हणून जीवभावनी ईश्वर कसे दोन्ही कुठं शुद्ध. हां मग आता तुम्ही शुद्ध स्वरूप हे सापेक्ष भाषा आम्ही सांगतो म्हणावं. शुद्ध स्वरूप हे प्रमाणाचा विषय सुद्धा नाही. शुद्ध स्वरूप प्रमाणाचा विषय सुद्धा नाही. पण सापेक्षित दृष्ट्या आम्ही त्याला शुद्ध म्हणतो. ते शुद्ध ही पद वाचक आहे पण शुद्ध ही वाच्य त्या शब्दाचा विषय नाही. हो म्हणून तुका म्हणे काय झालं काहीच्या बाई तुकोबराय शुद्ध स्वरूपाच्या विचारांनी सांगतात काय झालं काही कळत नाही मला. तुका म्हणे काय झालं काही नेणू काहीच बाबा काहीच्या बाई झालं म्हणजे आश्चर्यकारक स्थिती काय नाही वृत्तीचे गेल्यास कळत नाही. सापेक्षाने बोलावं लागतं. गुरुजींनी सांगावं क्षुल्लक विषय
काय सांगतो सापेक्ष विषय, क्षुल्लक विषय. जर तुम्हाला प्राप्त झाला 1,000 रुपये म्हणा, एक सोन्याचं दागिना म्हणा, ते पाहिल्याबरोबर जसं आश्चर्यकारक स्थिर होते. आणि हे तर सगळ्याचं अधिष्ठान प्रमाणाचा विषय नाही, ते कळलं काय होणार. अपूर्व आहे का नाही. हो, त्याच्यावर थोडा विषय घेऊ आपण. तुझे निळलेली कोटी चंद्रप्रकाश, तुझ्या कपाळावर कोट्यावधी चंद्र आहेत आणि त्या चंद्राचं प्रकाश सूर्य साक्षी भाष्य आहे, त्रिभुवन साक्षी भाष्य आहे. 1-2 बोटाची इंचीची जागा सुटत नाही. त्रिभुवन लटी काय व्यवहार आहे. खरं झेपत नाही मला, ती खरं ते आम्हाला झेपत नाही, पण निश्चयाने माऊली ज्ञानोबारांच्या आजची निश्चित खरं आहे. तुम्हाला झेपत नाही तो प्रश्न तुमचा अधिकार अनाधिकार आहे, पण आहे ती खरं. म्हणून जीवभाव आणि ईश्वरभाव कल्पित आहेत. याला दुसरे उदाहरण सांगतो तुम्हाला कळण्यासाठी. स्वप्नातला राजा, स्वप्नातला शिपाई, दोन्ही खरे आहेत का. नुसतं आज्ञानच कार्य नाही. धर्म नाही, धर्मी नाही. धर्म आणि धर्मीचा भ्रम आहे. कशावरून तुम्ही जागा झालं, राजा मोठा वाटतो का शिपाई मोठा वाटतो, काय वाटतं बरं. हा नाहीच नाहीच ना, निश्चय दोन्ही नाहीत ना. तसं जीव भाव ईश्वर कल्प ही दोन्ही नाहीत. तो साक्षी हा सिद्धांत आहे. आणि साधनचं गुरुंचं घर आहे. गुरुजी सांगावं आणि गुरुजी स्थितीत राहावं. आणि स्थितीत राहिलेलं पुरुषाचं फक्त त्याला साष्टांग दंडवत करावं. चला बोला. म्हणजे जीव भाव ईश्वर विवरण करण्याच्या दृष्टीनं दोन्ही मिथ्या. हे बी आमचं थोडा विचार. आता काय सांगा, भाव आहे वस्तू नाही. जीव भाव आणि ईश्वर भाव ही भाव आहे वस्तू नाही. भाव म्हणजे नुसतं कल्पना, मग कल्पना विद्यार्थ्याने झाला की मायापात, मग भाव एक वस्तू आहे. म्हणून गुरुजींनी सांगावा हा अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यास आहे. अर्थ अध्यास नाही तर काय सांगते. पण जीव असा बाळा काय सांगा, विषय पामाराचा विषय नको. मग जीव भाव ईश्वर भाव आहे का काय वस्तू आहे. आणि जीव भाव ईश्वर भाव ते कल्पित का कसं आहे हे विवरण करायचं मग फार मोठं सूक्ष्म आहे. झेपायला कठीण असेल तरी पण हे खरं आहे. चला. अज्ञान से जो चेतन में जीव भाव की प्रतीति सोई अज्ञान में प्रतिबिंब कहिए है. आता कळे खरे शुद्ध ठिकाणी जीव भाव प्रति अज्ञानामुळे आणि त्यालाच प्रतिबिंब म्हणायचं. कसं ते सांगतो अभंग आहे. खापराचे ओम खेळीचे लेकुरे, काय त्यावर लाभाने. काट्याचं घोड आहे का घोड भाव आहे. मग भावच घोड आहे का वस्तू आहे. शुद्ध स्वरूप मोठ्याने दोन्ही तर आहेत का. मग अज्ञानामुळे घोड म्हणते का नाही, हीच मग आहे. तसं आता आपण सिद्ध कर. अज्ञानामुळे जग वाटतं का नाही, पण ज्या काळी जग वाटतं त्या काळी देव आहे का नाही. देवाला जग म्हणता, अरे देव आहे जग नाही. म्हणून येरी होई जे तोच आहे.
परी काय केली बुद्धी त्याची नाही. बुद्धी नाही का तो नाही. बुद्धी. तुम्ही सुख स्वरूप, तुम्ही ज्ञान स्वरूप, तुम्ही सत्स्वरूप आहेत का नाही. मग काय मग असून बुद्धी तशी नाही का सच्चिदान नाही तुम्ही. हो सच्चिदान तुम्ही. पण सच्चिदान सुद्धा सापेक्षित पद आहे. सच्चिदान नाही, सच्चिदान पद सुद्धा नाही. म्हणून बोल ना बोलू देईना. म्हणून बिंब प्रतिबिंबवाद शुद्धामुक्त कर वाढवत सिद्धांत दृष्टीसृष्टीवादाचा हा विषय. दृष्टी आणि सृष्टी. दृष्टी म्हणजे आयत्यावरती, सृष्टी म्हणजे नामरूप. पण हे दोन्ही नाही. त्याला तेच द्रष्टांतला. कोणतेच मुलगा, कोणतेच कोणतं कर्ण नाही. तसा जीव नाही, ब्रह्मच आहे. याते बिंबपना और प्रतिबिंबपना तो मिथ्या है. आता मिथ्या आहे का नाही. बिंबपणा आहे, प्रतिबिंबपणा मिथ्याच आहे. हाँ. और स्वरूप से बिंब प्रतिबिंब सत्य है. बिंब प्रतिबिंबपणा हे मिथ्या. पण अधिष्ठान एकच आहे. बिंब प्रतिबिंब एकच आहे. तुका म्हणे कैसी किम कुठे जीव निराळा. तुकावर अरे कसं तर जीव वेगळा असला तर जीव नाही, तो जीव अधिष्ठानच आहे. तुका म्हणे कुठे कैसी किम कुठे जीव निराळा नाही. बिंब प्रतिबिंब त्याच्या दृष्टीनं प्रतिबिंब बिंबच आहे. याला गुरु दृष्टांत देत. मुलगा म्हणजे बापाचं स्वरूपच. मग ते एक आहे का दोन आहे. प्रति म्हणजे बापाला लपवून ह्याला काढून, ह्याला लपवून बापाला, म्हणजे दोन्ही सारखेच आहे. तसं जीव आणि ईश्वर दोन्ही उपाधी मिथ्या वस्तू मिथ्या आहे. अधिष्ठान बिंब तेच प्रतिबिंब, प्रतिबिंब बिंब एकच आहे. मग अंतःकरणाचं ज्ञान जाणणारा आणि त्या ज्ञानाचा जाणणारा एक आहे का दोन आहेत. अंतःकरणाच्या व्यवहारात जाणणारा आणि पुन्हा तो जाणणारा मूळ ज्ञान स्वरूपच आहे का नाही. पण द्रष्ट्या सापेक्ष नाव आहे का द्रष्टा तरी आहे. हो द्रष्टा भाव आहे का द्रष्टा जीव भाव आहे. जीव भाव आणि द्रष्टा दोन्ही कल्पित आहेत. हे बिंब प्रति. म्हणून तुका म्हणजे कशी कुठे जीवणारा. म्हणून आम्हाला तो खरा कैसा नव्हे मी जातारा. चार जाऊ सांगतो पुढे वाद सांगून वरे. खेळाचं तुला मी तर काय वेगळा. चार जाऊ सांगतो पुढे वाद सांगून वरे. आपण गुरुजी खूप गोड म्हणा. आणि असं होतं त्याला ते खेळ सुरू सात तू लटका कैसा मी म्हणे तुका निघायला. सात तू लटका उपाधी नसतं मग येतो कसं. चार जाऊ सांगतो पुढे. हा असं जेव्हाचे बोहान यावं असं जेव्हाचं बघा तेव्हा मग तू मला बोलत नको मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखू नको म्हणून तर लोक वेडे हित होतात. ते न कळल्यामुळे बुद्धीला झेपत नसल्यामुळे वेडे होतात. म्हणून बुद्धीवर परिणाम होतो. मग आता मग सुंदराचं काय झालं त्याला एक कळच ना. वरतीला धरून माता लागला. वरतीला सोडलं काय करायचं. पण हे तर त्याला कळत का बोलल्यावर. सगळे ना वृत्ती मानलेले वृत्ती आहे का नाही. दुसरी वस्तू मानली फक्त त्याच्या व्यवहारावरून. वास्तव वस्तू नाही. एक अद्वितीय वस्तू पाहिजे. अनेक दुसरे काही नाही. मात्र आहे भागवत एक अद्वितीय वस्तू पाहिजे. अनेक दुसरे काही नाही. त्याला दृष्टांत मावली जातात. सोनं आणि अलंकार वेगळे का एक आहे. अलंकार वेगळे सोनं वेगळं. मग अलंकार करपण ते सोनं नाही का. माती आणि घट. मग घट पद काढून माती नाही का.
सूत आणि कपडा. मग कपडा बुद्ध काढले सूत नाही का? मग तशी कल्पना गेली, बाकी कोण राहिलं? तर तोच आहे का नाही? पण कल्पनेने इतकं केलंय नात मावलं, कल्पनेने पायी भ्रमतात ते, कल्पनेने फिरायला झाला. कोणी वैकुंठाला, कोणी कैलासाला, कोणी बद्रीनारायणाला, कोणी जगन्नाथपुरीला, कोणी कुठं ना कुठं कल्पनेने पायी भ्रमतात ते. आणि मावलं हे विश्वास माझे घर. आणि त्याच्या पुढे जर गेलं समस्त श्रीवासुदेव, तिथला हा विषय. मग समस्त श्रीवासुदेव म्हणले ती जीव आणि ईश्वर हे दोन्ही भ्रम आहे का काय? हो. आणि इतकं सहन, इतकी स्थिती बाळगून माऊली माझ्या मुलीच्या पंढरपूर काय खेळ सोयीचे तर झाला अगदी. आमचे करलगुटी यायची नाही झालं असेही बोली, आम्हाला देखील ते दिटे नाही असं म्हणणार. तीच माऊली म्हणते माझ्या मुलीची आवडी. साधचा बोध काढल्याशिवाय खरं नाही. बाकीचं क्रमसंवचन करू, क्रमसंवचन पायरे मानू, पण वस्तुतेही कळलं पाहिजे. मग हरिपाठच कळलं. ज्ञानदेव पाठ हरी हा मग हरी वैकुंठ आहे का नाही? मग हरीशी म्हणजे स्वरूपाची वृत्ती समजलं, तो कुठे गेला? वैकुंठाला गेला का नाही? हा, आता त्याच पुढे वैकुंठाला नाही, वैकुंठ रूप झाला. त्याच्या पुढे वैकुंठ रूप झाला तर शब्द मावळा, मग ती वैकुंठ. कारण वैकुंठाला गेला शब्द ना, वैकुंठ रूप झाला शब्द ना. म्हणून दोन्ही कल्पित आहेत. जीवभाव, ईश्वरभाव, भाव आहे का पुन्हा पुन्हा शब्द नाही लक्षात. भाव वस्तू नाही. म्हणून दुर्म प्रतिमा चालू रात्री काय कळलं असं ना, तो बरं केलं आटोपला विषय. काहे ते बिंब प्रतिबिंब का स्वरूप, दृष्टांत विषय तो मुख है और दृष्टांत विषय चेतन है. हो, दृष्टांत मुख है, दृष्टांत सिद्धांत चेतन है. तो मुख और चेतन सत्य है. म्हणून ते मानवचं मुख खरं आहे आणि चेतन खरं आहे. उदाहरणार्थ तो मुख खरं आहे उदाहरणामध्ये, सिद्धांत चेतन खरं आहे. इस रीति से प्रतिबिंब को स्वरूपते सत्य होने ते सत्य कहे है. असं ते प्रतिबिंब सत्यच आहे. म्हणजे जीवा घे देव, मुख्य उपदेश ठेव. कळतं का वेदांत काय आहे? जीव नाही. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, याच्यापेक्षा परम ही जवळच आहे. याच्यापेक्षा तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. पण मूर्ख नाही, म्हणून मूर्ख म्हणजे अज्ञानाने कळणार. म्हणून बिंब प्रतिबिंब दोन एकच आहेत, काही फरक नाही. म्हणून पण नाही का वेदांत कळलं खूप परमार्थ. म्हणून अमृतानुभव शेवटचा ग्रंथ आहे. अमृतानुभव ऐकलं शिल्लकच नाही राहत. ब्रह्मसूत्र नाही ना, काही नाही, काही नाही ऐकलं. ब्रह्मसूत्र कल्पनेचा विचार वाढवत गेलं, पण अमृतानुभव गोष्ट नाही. आभास का स्वरूप छाया माने है, याते मिथ्या है. आभास का स्वरूप छाया माने है, याते मिथ्या है. आता आभास वाढल्यामध्ये जे आभास वाढला त्याला छाया म्हणले. जसं पाण्यामध्ये पडते छाया तसं वाटतं. त्याचं चिंतन आता उद्या संपला विषय, संपला विषय संपला. एकच ओळ राहिली. बरोबर.
यह आभासवाद और प्रतिबिंबवाद का भेद है. एवढंच फरक. ते आभास मानला ते मिथ्या आहे त्यांच्यात, आणि ते आभासच नाही, आभासाचा भाव आहे, म्हणजे जेव्हा भाव आहे, अधिष्ठान ईश्वर भाव आहे, आणि दोन्ही उपाधीमुळे, आणि दोन्ही नाहीत, नुसतं एक अधिष्ठानच आहे, प्रतिबिंबच आहे हे झालं. आणि ह्यांनी काय केलं, आभास वेगळा मानलं, ते मिथ्या मानला. हे अजातवादाजवळची प्रक्रिया आहे. कुणाचं विवरणकार आहेत ना, आणि विवरणकार मधुसूदन सरस्वती असते, हे शंकराचार्याच्या शाखेतलेच आहेत. पण शंकराचार्य आभासवादाला म्हणजे स्थूल बुद्धी करतात, पण ही तात्विक विषय हा. म्हणून मी काल विचारलं होतं नारायणला, पण ती गुरूंची चिंतनाची रीती नाही तिथं सांगितला विषय, पण गुरूंची जी